नमस्कार. आपल्या उजनी धरण अपडेट न्यूज चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत. आज 20 मार्च 2026. आज सकाळी उजनी धरणाची काय स्थिती आहे, कोणत्या कोणत्या योजनेतून किती पाणी सध्याला चालू आहे, कोणत्या योजनेतून पाणी किती वाढवलं आहे किंवा कमी केलं आहे, याची आपण सविस्तर माहिती घेणार आहोत. आज सकाळी 6 वाजताची जर आकडेवारी बघितली तर एकूण पाणीसाठा हा 93.58 TMC आणि उपयुक्त पाणीसाठा हा 29.92 TMC एवढा उजनी धरणामध्ये आहे. आणि टक्केवारी लक्ष दिलं तर 55.85% उजनी धरण आलेलं आहे, म्हणजे जवळपास निम्म्यावर धरण आलेलं आहे. आणि आता सध्याला दहेगाव उपसा सिंचनमधून 315 क्युसेकचा विसर्ग चालू आहे. आणि दहेगाव उपसा सिंचन जो विसर्ग काल बंद केला होता तो 100 क्युसेकनं चालू आहे. सेनामाडा उपसा सिंचन 315, दहेगाव 100. आणि बोगद्यातून काल दुपारी 2 वाजल्यापासून जो विसर्ग कमी होता तो 900 क्युसेक्सवर करण्यात आलेला आहे. पूर्ण क्षमतेने बोगद्यातून सध्याला पाणी चालू केलेलं आहे काल दुपारी 2 वाजल्यापासून. आणि कालव्यातून जो विसर्ग 1800 क्युसेकचा होता त्यामध्ये रात्री 7 वाजता 200ने कपात करून तो 1600 क्युसेक एवढा करण्यात आला आहे. म्हणजेच सध्याला 4 योजनेतून पाणी चालू आहे. आता नदीतून पाणी कधी सोडणार याची मागणी होते, परंतु नदीतून पाणी सोडण्याची सध्या तर गरज नाही. प्रत्येक ठिकाणी बंधारे धरलेले आहेत, बंधाऱ्यात पाणी आहे. तोपर्यंत पाणी मागणी खरं तर शेतकऱ्यांनी करायला नाही पाहिजे, कारण पुढं उन्हाळ्यात आपल्याला पाणी पुरलं पाहिजे, पिकाला आपलं जपलं पाहिजे. परंतु ह्या योजनेला पाणी सोडल्यानंतर नदीला कधीही पाणी सोडता येतं, कारण अगदी मायनसमध्ये पूर्णपणे धरण गेलं तरी गाळमुरीतून पाणी सोडता येतं. त्यामुळं भीमा नदीच्या शेतकऱ्यांनी एवढी खास करून मागणी किंवा पाण्याची अपेक्षा ठेवू नये आणि धरणग्रस्तासाठीही पाणी राखीव राहिलं पाहिजे, ह्या मागणीचा विचार केला पाहिजे. कारण त्यांनी जमिनी आपल्या धरणाच्या उभारणीसाठी दिलेल्या आहेत. भले त्यांचं त्या जमिनी दिल्या असल्या, फुकट दिलेल्या नाही त्या, परंतु त्यांना विस्थापित व्हावं लागलं आहे. जवळपास 55 गावं त्या धरणाच्या ह्यातून विस्थापित झालेली आहेत. तेही गावं नदीच्या काठीच आहेत. त्यांनाही पाणी मिळालं पाहिजे, धरणग्रस्ताला पाणी मिळालं पाहिजे. उजनीचं पाणी ही सर्वांसाठी आहे, पण सर्वांसाठी न्याय सारखा असला पाहिजे. तर अशाच उजनीच्या ताज्या घडामोडीसाठी, ताज्या अपडेटसाठी आपल्या उजनी धरण अपडेट न्यूज चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. उजनी धरण अपडेटसाठी बेंबळेहून सिद्धेश्वर शिंदे. धन्यवाद.